अमरावतीतही मराठ्यांचा एल्गार, अकोल्यानंतर मराठ्यांचा विदर्भात दुसरा मोर्चा। मराठा आरक्षणासंदर्भात मुंबई हायकोर्टात हस्तक्षेप याचिका दाखल, कोर्टाची सरकार आणि केतन तिरोडकरांना नोटीस, याचिकेवर 29 सप्टेंबर पासून सुनावणी। उरणमध्ये 5 संशयित घुसल्याचा संशय, पोलीस कोस्ट गार्डचं सर्च ऑपरेशन, गृहमंत्र्यांचा दुजोरा। रायगडमध्ये मुसळधार पावसामुळे भातसई गावाजवळील पूल गेला वाहून, रोहा अलिबाग मार्गावरील वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळवली, तर पूल तुटल्यामुळे 20 गावांचा संपर्क तुटला। गडचिरोलीत सुरजागडमध्ये लोह खनिज उत्खनन पुन्हा सुरू करण्याच्या कंपनीच्या हालचाली, उत्खननाला स्थानिक आदिवासींचा तीव्र विरोध, आयबीएन लोकमतने केली आदिवासींशी बातचीत। बुलढाण्यात मेहकर परिक्षेत्रात सागवानाची मोठ्या प्रमाणात कत्तल, सागवान तस्करांना वनविभाग अधिकाऱ्यांचा आशीर्वाद मिळत असल्याचा आरोप। आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या केंद्रीय युवक महोत्सवाची झाली सांगता, अभिनेते मकरंद अनासपुरेंनी सांगता समारंभात उडवली धमाल। नमस्कार, मी विशाल, गावाकडच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत। सुरुवात करूयात मराठा आरक्षणाच्या संदर्भात निघालेल्या मोर्चांच्या बातमीने। मराठा आरक्षण प्रकरणी विनोद पाटील यांची हस्तक्षेप याचिका मुंबई हायकोर्टाने दाखल करून घेतली आहे। राज्य सरकार आणि केतन तिरोडकर यांना उच्च न्यायालयाने या प्रकरणी नोटीस पाठवली आहे। 30 सप्टेंबर पासून याबाबत सुनावणी होणार आहे। 17 महिन्यांनंतर मराठा आरक्षणावर पुन्हा सुनावणी होणार आहे। मराठा आरक्षणाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात याचिका दाखल झाली आहे। एक मराठा लाख मराठाचा एल्गार आज अमरावतीत घुमला। कोपर्डी घटनेतील आरोपींना फाशी द्या, अॅट्रॉसिटी कायद्याचा दुरुपयोग रोखण्यासाठी सक्षम यंत्रणा उभी करा अथवा कायदा रद्द करा, मराठा समाजाला आरक्षण द्या, या आणि अशा अनेक मागण्यांसाठी राज्यभरामध्ये मराठा मोर्चे सुरू आहेत। आज अमरावतीत मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। या मोर्चासाठी लाखोंच्या संख्येने मराठा समाजातले बांधव अमरावतीत जमले होते। 1000 महाविद्यालयीन तरुणी या मोर्चात स्वयंसेवक म्हणून सहभागी झाल्या होत्या। कोपर्डीला झालेल्या मुलीवर अत्याचार, ती मराठा आमची भगिनी होती, तिच्यावर जो अमानुषपणे अत्याचार झाला त्याच्या निषेधार्थ त्या आरोपींवर लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी आणि मराठ्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण करण्यात याव्यात। एट्रोसिटी का दुरुपयोग किया जा रहा है क्योंकि शेड्यूल कास्ट जो है वो जैसा मराठा है, ओबीसी शेड्यूल कास्ट वाले जो है उनको जैसा दोषी न रहने पर भी दोषी ठहराया जा रहा है। जो अधिकारी वर्ग है, जैसा अधिकारी के पास लोग जाते हैं किसी काम को लेके, अगर उन्होंने काम नहीं हुआ कोई कारण से तो डायरेक्ट एट्रोसिटी दाखिल कर देते हैं। ये रद्द होना चाहिए, सरासर निषेध होना चाहिए इस पर। जो भी हुआ है बहुत बुरा है और इस पर सभी को मतलब जो भी है उसको सजा होनी चाहिए। केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी एक मराठा लाख मराठा या संदर्भात आयबीएन लोकमतवर आपलं मत मांडलं। कार्यकारी संपादक मंदार फणसे यांनी ही एक्सक्लुझिव्ह मुलाखत घेतली। मराठा आणि दलित समाजातील वाढती दरी कमी करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात ऐक्य परिषदा घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं। तर मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला आपला पूर्ण पाठिंबा असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। मात्र मराठा आरक्षणाचा विषय घेऊन विशेष अधिवेशन बोलवण्याची गरज नसल्याचंही त्यांनी सांगितलं। येत्या हिवाळी अधिवेशनात हा मुद्दा मांडता येऊ शकत असल्याने विशेष अधिवेशनाची गरज नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे। तर अॅट्रॉसिटीच्या गैरवापरासाठी दलित समाजाला जबाबदार धरू नये अशी ही भूमिका त्यांनी मांडली आहे। आणि मराठा आणि दलितांमध्ये ऐक्य निर्माण होणं आवश्यक आहे। मराठा आणि दलितांमध्ये जर फाटाफूट झाली तर महाराष्ट्राच्या राजकारणाला अत्यंत वेगळं वळण लागणार आहे। आणि दलित आणि मराठा एकत्रित आल्याशिवाय मराठ्यांना दलितांची साथ घेतल्याशिवाय सत्तेवर येता येणार नाही आणि दलितांना मराठ्यांची साथ घेतल्याशिवाय एखादा माणूस निवडून आणता येणार नाही आम्हाला। त्यामुळे दलित आणि मराठ्यांनी एकत्रित आलं पाहिजे, त्यांनी एकत्रितपणे आणलं पाहिजे। मराठा क्रांती मोर्चांवर रामदास आठवले यांचं मत काय आहे जाणून घेऊया। आज रात्री 9 वाजता रामदास आठवले एक्सक्लुझिव्ह
बरोबर 9 वाजता पहा फक्त IBN लोकमतवर. यानंतर आपण जाणून घेऊयात इतरही घडामोडी. उरणमध्ये 5 संशयित घुसल्याची भीती व्यक्त होते. त्याचा शोध आता सुरू आहे. गृहराज्यमंत्री दीपक केसरकरांनी याबाबत दुजोरा दिलाय. आज सकाळी 6:30 वाजता काही शाळकरी मुलांनी 5 संशयितांना शस्त्रांसह पाहिलं आणि त्यामुळे पोलिसांनी उरण परिसरात सर्च ऑपरेशन सुरू केलंय. हेलिकॉप्टरच्या मदतीने हे शोधकार्य सुरू आहे. उरणमधल्या शाळा कॉलेजला त्यामुळे सुट्टी देण्यात आली आहे. पोलीस आणि नेव्हीकडून शोधकार्य सुरू असून पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. कोम्बिंग ऑपरेशन त्याचबरोबर सुरू आहे आणि मुलांचे जबाबही नोंदवले जात आहेत. यानंतर जाणून घेऊयात संगमनेरमध्ये शिक्षकावर गोळीबार झालाय. भरदिवसा हा गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. शिक्षक अरुण मोढे यामध्ये गंभीर जखमी झालेत. संगमनेरच्या ऑरेंज कॉर्नर जवळ गोळीबार झालाय. गोळीबारीचं कारण मात्र अजूनही कळू शकलेलं नाही. अद्याप ते अस्पष्ट आहे. अज्ञात व्यक्ती गोळीबार करून फरार झालाय, ज्याचा आता पोलीस तपास करतात. यानंतर एक धक्कादायक प्रकार, त्याबद्दलची बातमी. अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार करून खून करणाऱ्याला कोर्टानं फाशीची शिक्षा सुनावली आहे. अशा प्रकरणात फाशी सुनावण्याची ही पहिलीच घटना आहे. 3 वर्षांपूर्वी चाकणच्या PK फाउंडेशनच्या इंग्रजी माध्यमात शिकणाऱ्या अल्पवयीन मुलावर दोषीनं चॉकलेटचा आमिष दाखवून अत्याचार केला होता. खून केल्यानंतर उत्तर प्रदेशला तो पळून जाताना पोलिसांनी त्याला अटक केली. आणि आता यानंतर आपण नजर टाकणार आहोत आणि जाणून घेणार आहोत राज्यातल्या पावसाबद्दलच्या घडामोडी. रायगड जिल्ह्यातील रोहा अलिबाग मार्गावरील भातसई गावाजवळील पूल पाण्याने वाहून गेल्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आणि त्यामुळे या मार्गाने रोह्याकडे येणारी वाहतूक रेवदंडा चनेरा मार्गे वळवण्यात आली आहे आणि त्यामुळे 20 गावांचा संपर्कही तुटलाय. रोहा अलिबाग मार्गावर अवजड वाहनांची वाहतूक वाढल्यामुळे हा पूल कमकुवत झाला आणि त्यामुळेच तो वाहून गेला असं ग्रामस्थांचं सांगणं आहे. 12 टनपर्यंत वजन सहन करण्याची क्षमता असलेल्या या पुलावरून 40 टनापेक्षा जास्त वजनाची वाहनं गेल्यामुळे ही घटना घडल्याचं समजतंय. रायगड जिल्ह्यात रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. अलिबाग, पेण, महाड, खोपोली, उरण, पाली परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसाचा जोर कायम असल्यानं आंबा नदीला पूर आलाय. नदीच्या पुराचं पाणी शेजारच्या गावात शिरलंय. तसंच नागोठणे बाजारपेठेतही आंबा नदीचं पाणी शिरलंय. दरम्यान पावसामुळे पाली खोपोली रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला असून वाहतूक पेण मार्गे वळवण्यात आली आहे. दुष्काळग्रस्त माण तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या आशा आता पल्लवित झाल्यात. माणगंगा नदी पुनरुज्जीवनाअंतर्गत या नदीवर बांधलेल्या 18 साखळी बंधाऱ्यांमुळे या माणगंगा नदीत आता पाणी साठू लागलंय. पण आता उरमुडी धरण प्रकल्पाचे कालवे पूर्ण झालेले, तर कायमस्वरूपी ही नदी जी आहे ती पाण्याने भरलेली राहील आणि आम्हाला शेतीसाठी मुबलक पाणी मिळेल अशी आशा अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केलेली आहे. या सगळ्या घडामोडीनंतर गावाकडच्या बातम्यांमध्ये इथे वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त IBN लोकमत. ब्रेकनंतर पाहूया गडचिरोली जिल्ह्यात एटापल्ली तालुक्यात सुरजागडच्या पहाडीवर लोह खनिजाचं जे काही उत्खनन होत आहे त्याविरोधात नागरिकांनी आंदोलन केल्यानंतर कंपनीनं काम बंद केलं होतं. तर या पहाडीवर वन कायद्याचं उल्लंघन कसं सुरू आहे हे IBN लोकमतने उघड केलं होतं. आता परत एकदा या भागात उत्खननाचं काम सुरू करण्यासाठी हालचाली सुरू होत आहेत. आदिवासी भागात याबद्दल विरोधाचा सूर उमटायला सुरुवात झाली आहे. या प्रकल्पाविरोधात उभ्या ठाकलेल्या आदिवासींशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी महेश तिवारी यांनी. केंद्रीय कायद्याला अनुसरून गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिण भागात एटापल्ली तालुक्यात मार्च एप्रिल मध्ये एक आंदोलन पेटलं होतं.
सूर्यागडच्या पहाडीवर असलेलं हजारो कोटीचं लोहखनिज उत्खननासंदर्भात ज्या पद्धतीनं कंपनीनं भूमिका घेतली होती, इथल्या लोकांवर अन्याय होत असल्याची लोकांमध्ये भावना होती आणि आता परत एकदा कंपनी काम सुरू करत असताना लोकांमध्ये एक असंतोष आपण बघू शकतो। मी सध्या अशाच एका आदिवासी बहुल गावामध्ये उडेरामध्ये आहे आणि अशा पद्धतीच्या बैठका आता या तालुक्यामध्ये सुरू झालेल्या आहेत आणि एकूणच आता इथं 20 गावातले नागरिक उपस्थित आहेत। यापूर्वी सुरजागडमध्ये बैठक झाली, अलेंगामध्ये बैठक झाली, 50-50, 60-60 गावाचे नागरिक बैठका घेत आहे। महत्त्वाचं म्हणजे ज्या पद्धतीनं सूर्यागड लोहखनिज प्रकल्पामधून लोहखनिजाचं उत्खनन करून बाहेरच्या जिल्ह्यात नेऊन रोजगार तिथे उभा करण्याचा प्रयत्न सुरू आहे, याला नागरिकांचा विरोध आहे। आमचा जे सूर्यागड इलाका आहे, सूर्यागड इलाकामध्ये ते स्टील कंपनी लोहा खदानवाल्यांनी त्या ठिकाणी जबरदस्तीने काम सुरू केलेले आहे। आमचा पेसा अधिकार 1996 मध्ये आम्हाला मान्यता मिळाला त्या अधिनियमानुसार आणि त्या पेसा अधिनियमानुसार आम्ही 70 गावाचे संपूर्ण ग्रामसभा गठीत केलेले आहे आणि गाव घोषितचे सर्व अर्ज राज्यपालाकडे पाठवलेले आहे। रक्त देणार, लढाई करणार, पण आम्ही खदान होऊ देणार नाही। सूर्यागड प्रकल्प हा झाला तर याच्यामध्ये किती नुकसान होत आहे, लोकांचा किती नुकसान होईल, त्याच्यामुळे आम्ही या सूर्यागडच्या विरोधात गेल्या 20 एप्रिल ना 21 एप्रिलला सर्वपक्षीय मोर्चा काढलो। त्याच्यानंतर ते कामाला स्थगिती वगैरे आली होती, परंतु पुन्हा ह्या कामाला सुरुवात झाल्यामुळे सूर्यागड पट्टीमध्ये गेल्या 11 तारखेला मीटिंग वगैरे घेऊन लोकांना जागृत करून त्याच पद्धतीनं हे आता उडेरा या गावामध्ये हे तिसरी ग्रामसभा इथं भरवण्यात आली। एकूणच जर आपण बघितलं तर येणाऱ्या काळामध्ये या भागात मोठा संघर्ष, मोठा आंदोलन उभं राहण्याची शक्यता आहे आणि नागरिक घोषणा देत आहेत की जान भी देंगे मगर सूर्यागड पहाड नहीं देंगे। त्यामुळे सरकार या नागरिकांच्या आंदोलनाची किती गंभीरतेने दखल घेणार हाच खरा मुद्दा आहे। महेश तिवारी, IBN लोकमत, उडेरा, गडचिरोली। यानंतरची बातमी आहे विदर्भातनं, बुलढाण्यातनं। बुलढाणा जिल्ह्यातल्या मेहकर तालुक्याअंतर्गत येणाऱ्या जंगलात मोठ्या प्रमाणात सागवानाची झाडं तोडली जातात। या किमती लाकडाची तस्करी केली जात असून या प्रकरणात तस्करांना वन विभागाच्या अधिकाऱ्यांचाच आशीर्वाद मिळत असल्याचा आरोप स्थानिक आमदार संजय रायमुलवार यांनी केलाय। एवढंच नाही तर कत्तल केलेली सागवानाची झाडं जुनी असल्याचं वाटावं म्हणून वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यावर डांबर टाकल्याचा मोठा आरोप केला जातोय। ही दृश्य जी आपण बघतोय, कशा प्रकारे सागवानाच्या झाडांची कत्तल झालेली आहे हेही आपण बघू शकतो, ज्यामध्ये स्पष्ट दिसतंय की कुठेतरी ही सगळी चोरी होत असताना वनाधिकाऱ्यांना माहिती असावं, पण वनाधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने हे सगळं घडतंय असं तिथले स्थानिक आमदार रायमुलवार यांचं म्हणणं आहे। त्यामुळे आता या गोष्टीची सखोल चौकशी करणं फार आवश्यक ठरणार आहे। अशा पद्धतीने वनसंपत्तीची होणारी चोरी म्हणजे अक्षम्य गुन्हा असून त्या दृष्टीने आता तिथल्या स्थानिकांनी देखील या गोष्टीला विरोध करण्याचं ठरवलेलं आहे। ही चोरी नेमकी केव्हा होते आणि कोण करतंय याचा शोध लागणं फार आवश्यक आहे आणि हे कोणाच्या आशीर्वादानं होतंय याचा देखील आता शोध लागणं आवश्यक ठरणार आहे। या दृश्यांमध्ये आपण पाहू शकतो की लाकडं तोडल्यानंतर ती ओढत त्यांच्या ट्रकपर्यंत नेली गेली असणार आणि त्या संदर्भातल्या खुणा ज्या आहेत त्या देखील रस्त्यावरनं दिसत आहेत आपल्याला। झाडांचा जो आहे ओंडक्याचा चुरा जो आहे तो पडलेला दिसतोय रस्त्यावर आणि ही झाडं जुनी आहेत, जुनी असल्याचं दाखवून त्याची कत्तल होते, ती तोडली जातात आणि मग त्याच्यावरती डांबर फासलं जातं, असा देखील एकूण प्रकार तिथे घडतोय। जे काही सागवान चोरी जातं ते काही बोड राहतो, ते जुनं भासवण्यासाठी या फॉरेस्टचे लोक त्याच्यावरती डांबर आणून ते जाळतात आणि ते जुनं भासवण्याचा प्रयत्न करतात। म्हणून हे लोक याच्यात संपूर्णपणे हा मेहकर विभागातील सर्व वन अधिकारी आणि त्यांचे कर्मचारी याला साथ देतात आणि त्याच्यातून अर्थव्यवहार करून पैसा कमवण्याचं काम हे लोक करतात। ते लोक त्यांच्याकडून पैसे घेऊन या लोकांना हे चोरून नेण्यासाठी प्रवृत्त करतात अशी माहिती आम्हाला या ठिकाणी मिळाली। आतापर्यंत 100 वरती झाडं म्हणजे 100च्या वर म्हणजे आज 70 झाडाची आम्ही पाहणी केली। या अगोदर 100च्या वर झाडं या ठिकाणी चोरून गेलेले आहेत त्या आणि संपूर्ण हे झाडं जे काय आहेत ते पूर्ण झाडं हे सागवानची झाडं या ठिकाणी आहेत। यानंतर या बुलेटिनमध्ये इथे वेळ झाली का ब्रेकची ब्रेक घेऊयात। पहा फक्त IBN लोकमत।
ब्रेकनंतर आपलं स्वागत. ब्रेकनंतर पाहूया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातल्या युवक महोत्सवाची सांगता आज झाली आहे. गेले 3 दिवस तुळजापूरला हा महोत्सव सुरू होता. सिने अभिनेता मकरंदा अनासपुरे यांच्या उपस्थितीत या महोत्सवाचा समारोप करण्यात आला. या महोत्सवात अनेक स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यामध्ये अभिनय, एकांकिका अशा अनेक स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं. महोत्सवाच्या शेवटी मकरंदा अनासपुरे यांनी आपल्या खास शैलीमध्ये जे मर्द असतात ते हुंडा घेत नाहीत असा संदेश दिला. यानंतर गावाकडच्या बातम्यांमध्ये इथेच थांबणार आहोत, पण जाता जाता एक नजर हेडलाईन्सवर. अमरावतीतही झाला मराठ्यांचा एल्गार. अकोल्यानंतर मराठ्यांचा विदर्भात दुसरा मोर्चा. गडचिरोली सुरजागडमध्ये लोह खनिज उत्खनन पुन्हा सुरू करण्याच्या कंपनीच्या हालचाली. उत्खननाला स्थानिक आदिवासींचा तीव्र विरोध. IBN लोकमतने केली आदिवासींशी बातचीत. बुलढाण्यात मेहकर परिक्षेत्रात सागवानाची मोठ्या प्रमाणात कत्तल. सागवान तस्करांना वनविभाग अधिकाऱ्यांचा आशीर्वाद मिळत असल्याचा आरोप. बुलढाण्यात सागवानाची कत्तल.